नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडे. नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. 100 गाव 100 बातम्यांना आता आपण सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत भूमिका ठरवण्याची शक्यता आहे. सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. मनसेच्या कोर कमिटीची आज पुण्यामध्ये बैठक होतीये. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसे शहर कार्यालयात संध्याकाळी 4:30 वाजता ही बैठक आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. मंत्रालयात सकाळी 11 वाजता बैठक होणार असून यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात आजपासून होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जरी नक्की नसले तरी ते कोण कोण असतील याबद्दलची उत्सुकता लागून राहिलेली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये संजय राऊतांनी संजय मोरेंना उमेदवारी देण्याचा आग्रह सुरू झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चर्चा होतीये आणि त्यावर वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील असं वक्तव्य वळसे पाटील यांनी केलंय. अमित ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी ते अंबाबाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर उद्योगनगर या ठिकाणी महासंपर्क अभियानामध्ये ते सहभागी होतील. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याची सुपारी दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावरून केलेला आहे. जर आमच्याविषयी असभ्य भाषेत बोलात तर आम्हीही शांत बसणार नाही असा इशारा जलील यांनी दिलाय. विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केला आहे. जनतेचा कौल महाविकास आघाडीच्याच बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आयोगानं त्यांचं म्हणणं ऐकावं यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत. एमपीएससी कडून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. मात्र याच वेळी एनसीपीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंचा मात्र या बैठकीला ते उपस्थित होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक बोलावण्याचं काय औचित्य आहे की फक्त औपचारिकता आहे असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला. सुनील तटकरेंच्या आरोपांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिलेलं आहे. ही बैठक अचानक ठरली नसून आठवड्याभरापूर्वीच ठरली होती असा दावा राहुल शेवाळे यांनी केला. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंचा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला लेखी उत्तर सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. ठाकरेंच्या पक्षाकडून 112 पानांचं लेखी उत्तर सादर करण्यात आलेलं आहे. अजित पवारांच्या टीकेला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलेलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांना अशी विधानं करावीच लागतात. लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यात महिलांचं प्रतिनिधित्व नक्कीच दिसेल असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आले तर स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. मागे मी पण प्रयत्न केले होते पण तेव्हा ठरलं नाही असं चव्हाण म्हणाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना रोखण्यात आलं. संगमनेरमध्ये मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा आरोप घेत प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अहमदनगरच्या मतदार यादीमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांचं नाव नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे सुजय विखे पाटील मतदानापासून वंचित राहिल्याची चर्चा आहे. नगरमधल्या ऑनलाईन यादीमध्ये सुजय दिगंबर विखे नावाचे एकच मतदार आहेत. सनातन धर्माचा अर्थ मानव धर्म आहे. सनातन धर्मासोबत छेडछाड करणं म्हणजे माणुसकीसोबत छेडछाड केल्यासारखं आहे असं वक्तव्य यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. मुंबई विद्यापीठ तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. या समिती स्थापन झाल्यानंतर आता दोन्ही विद्यापीठांना लवकरच कुलगुरू मिळतील. रामदेव बाबांनी जामनेर इथल्या बंजारा मेळाव्यामध्ये मोठं वक्तव्य केलंय. आम्ही हातात शस्त्र घेतली तर एकही ख्रिश्चन मुस्लिम दिसला नसता असं वक्तव्य त्यांनी केलं. मुंबईतील मेट्रो 11 बडाळा ते सीएसएमटी मार्गिकेची उभारणी आता एमएमआरडीए ऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे आणि या प्रकल्पाची जबाबदारी एमएमआरसी कडे देण्याचा निर्णय
शासन निर्णय नुकताच नगरविकास विभागानं जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या वर्षभरात तब्बल 16,000हून अधिक अनधिकृत फलक, भित्ती फलक हटवलेले आहेत. त्यात राजकीय आणि धार्मिक फलकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापैकी 164 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक हटवल्याचा दावा पालिकेनं केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक बोलावलेली आहे. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरच्या मंत्रिमंडळाच्या सभागृहात ही बैठक पार पडेल. सांस्कृतिक कार्य विभागाकडून या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. भिवंडी शहरात थकबाकी वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. यानंतर एकाच दिवशी 24,26,000 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आलेली आहे. त्यामुळे थकबाकी असणाऱ्या करदात्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या आता 2 लाखांच्या घरात गेली आहे. तर महामेट्रोने आता तिकिटांच्या दरातही वाढ केली. आता 18 किलोमीटरच्या प्रवासासाठी 41 रुपये आकारण्यात येणार आहेत. कुर्ला, कलिना आणि बीकेसी या परिसरातील कार्यालयामध्ये प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता विना सिग्नल आणि वेगवान होणार आहे. बहुप्रतीक्षित विस्तारित सांताक्रूज चेंबूर लिंक रोड पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये खुला होणार आहे. नाशिकच्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातनं पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीची दुरुस्ती बुधवारी केली जाणार आहे आणि त्यामुळे नवीन नाशिकमधील अनेक भागांमध्ये बुधवारी पाणी पुरवठा बंद असेल. भिवंडी महानगरपालिकेनं सेवा प्रवेश नियमावली शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र यात अनेक त्रुटी असून कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यामुळे कर्मचारी संघटना आक्रमक होत महापालिकेविरोधात उपोषण केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांविषयी अपशब्द प्रकरणी पंढरपुरात गुरुदेव सेना आक्रमक झाली आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. मालेगाव शहरातल्या कॅम्प भागात असलेल्या आदिवासी सेवा समितीच्या सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना हाताने शौचालय साफ करण्यास भाग पाडलं जात असल्याचा देखील आरोप होतोय. तर पोलिसांनी या सुरक्षा रक्षकाला आता ताब्यात घेतलंय. जालन्यातल्या देवमूर्तीमध्ये रेड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली. मात्र तोपर्यंत आयोजक पळून गेले होते. गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठेमध्ये मोकाट बैलांची झुंज रंगल्याची पाहायला मिळालं आणि बैलांच्या झुंजीचा हा व्हिडिओ नागरिकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्या कार्तिकची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. कार्तिकला दृष्टीबाधा असल्यानं त्याच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातनं देण्यात आलेलं आहे. लोकशाही या विषयावर भाषण देणाऱ्या कार्तिक वजीरला जालन्यातील समृद्धी साखर कारखान्यानं दत्तक घेतलेलं आहे. कार्तिकच्या शिक्षणाचा आणि वैद्यकीय खर्च समृद्धी साखर कारखान्यानं उचललेला आहे. बीडमधल्या रेवकी गावामध्ये मयत व्यक्ती रोहयोच्या कामावर दाखवून पैसे उचलल्यासंदर्भात न्यूज 18 लोकमतनं नरेगाच्या कामावर भ्रष्टाचाराचे भूत अशी बातमी दाखवली होती. बोगसगिरी थांबवण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं NMMS ॲपचा वापर करण्याचा आता निर्णय घेतला आहे. थकीत कर वसुलीसाठी धुळे महापालिकेनं पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसोबत मोबाईल टॉवर धारक थकबाकी दरांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. पालिकेच्या हद्दीमध्ये तब्बल 65 कोटी रुपयांची कर वसुली थकीत आहे. भंडारा जिल्हा महिला आणि बालविकास विभागानं 8 होणारे बालविवाह रोखले. त्या प्रकरणी 4 गुन्हे नोंदवण्यात आलेत. प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी बालविवाह झालेले आहेत. बायको हरवल्याची पोलिसात तक्रार देणं नवरदेव आणि सासरच्या मंडळींसह माहेरच्या मंडळींना महागात पडलेलं आहे. अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याप्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नेणं आपलं कर्तव्य आहे आणि यासाठी पुढच्या वर्षी पुण्यामध्ये राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथील राज्यातील एकमेव चतुर्मुख जैन मंदिराच्या कल्याणक प्रतिष्ठा आणि वेदी प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भगवान महावीर यांच्या मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक निघाली. कर्जफेडीसाठी वेश्या व्यवसायाला लावू अशी धमकी खासगी सावकारानं महिलेला दिल्यानं खळबळ माजली आहे. करवीरमधल्या वडणगे गावातली ही घटना. या प्रकरणी पोलिसात अजूनही तक्रार दाखल झालेली नाही. नांदेडमधील हदगावमधील पाथर्डमध्ये एका शेतकऱ्याला महावितरणानं जोरदार शॉक दिलाय. अल्पभूधारक शेतकरी दादाराव पवार यांच्याकडे वीज कनेक्शन नसताना देखील महावितरणानं 70,000चं बिल त्यांना पाठवलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यामध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानंतर मका, मिरची आणि कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर अवकाळी पावसानंतर पाणी आता शेतात साचलेलं आहे.
धुळ्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण झालं होतं, त्यामुळे दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। सोलापूरमधल्या साबरकंठा जिल्हा संघानं गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये वाढ केली आहे। यामुळे आता गायीच्या दुधाचा खरेदी दर 38 रुपये 96 पैसे इतका झालेला आहे। भाजप नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे आपल्याच सरकार विरोधात 1 फेब्रुवारीला काम बंद आंदोलन करणार आहेत। वारंवार निवेदन देऊन देखील प्रतिसाद मिळत नसल्यानं हे आंदोलन करावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलं। राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेमध्ये कायम करावं, कर्मचाऱ्यांना सगळ्या सेवा सवलती देण्यात याव्यात या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। पालघरमध्ये भूमी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वाढवण बंदर रद्द करा, गावरान जमिनीवरील घरं कायमस्वरूपी करा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना काळामध्ये अधिग्रहण केलेल्या वाहनांचं बिल मिळावं यासाठी वाहनधारकांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषण अजूनही सुरूच आहे। उपोषणाचा 6वा दिवस होता। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झालेत। माजी मंत्री अनिल परब यांच्या मुंबईमधल्या वांद्रे इथल्या कार्यालयावर कारवाई करण्यात आलेली आहे। परब यांचं कार्यालय अधिकृत नसल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडे केलेली होती। तसंच हे अनधिकृत कार्यालय पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांकडे सादर केली होती। भिवंडी तालुक्यातील महाळुंगे गावात कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ यांच्या वतीनं कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते। या कबड्डी सामन्यांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर 3 चोरांनी कंटेनर चालकासह दोघांवर चाकूने वार करत लुटलेलं होतं। या घटनेमुळे महामार्गावर वाहन चालकांमध्ये आता चांगलीच दहशत पसरली आहे। भिवंडी शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। कामतघर रोडवरील महावीर रेसिडेन्सी इथे दुचाकीची चोरी करण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। वाशिमच्या सोमठाणामध्ये मेंढ्या चरत असताना मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 7 जण गंभीर जखमी झाले। 26 जानेवारीला दिवा वसई रेल्वे मार्गावरील जुचंद्र रेल्वे स्थानकालगत राडा झालेला होता आणि दिल्यानंतर अज्ञातांनी ठिय्या मांडत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुंबईतल्या बोरिवली पोलिसांनी बुलेट चोर बंटी बबलीला रंगेहात अटक केली आहे, जे फक्त बुलेटच चोरत होते। नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत चोरलेल्या 3 बुलेट्स या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। गोंदिया शहरातील इंगळे चौकात 8 ते 10 माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। माकडांच्या उच्छादामुळे अनेकांची घरं, दुकानं आणि गाड्यांचं नुकसान झालंय। माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार असून त्याचा सध्या शोध सुरू आहे। रिक्षा चालकानं महिलेला घरी सोडतो सांगून घरी न नेता पनवेलमधील एका पडीक इमारतीच्या टेरेसवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका नराधमाला बेड्या ठोकल्या असून एक जण अजूनही फरार आहे। बोरिवली पश्चिम पोलिसांनी अवघ्या 10 तासात घरातून बेपत्ता झालेली 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी शोधून काढली आहे। पोलिसांनी मुलीचं मेडिकल करून तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिलेलं आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 40 म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। या अपघातात 9 म्हशी ठार झाल्या। जालन्यातील बदनापूर जवळ हा अपघात झाला। ट्रक चालकाला झोप अनावर झाल्यानं अपघात घडल्याचं समोर येतंय। वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील 2 मंदिरांच्या दानपेटीतील रोख रक्कम आणि मूर्तीवरचे दागिने चोरीला गेलेत। मंदिरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास झालाय। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। खेडमध्ये माणगावमधून जंगलतोडीसाठी आलेल्या एका लाकूडतोड्याचा त्याच्याच सहकार्यानं खून केलाय। लाकूडतोड्याचा मृतदेह 1 महिन्यानंतर आंबवली वरवली गावच्या घनदाट जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला। लातूर शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये एका आरोपीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत रात्रीच्या वेळेला संशयित पद्धतीनं आढळलेल्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। 19,539 विकासकांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस पाठवलेल्या आहेत। या सर्व विकासकांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। त्रुटींची पूर्तता न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये हत्तीरोगाचे 1481 रुग्ण आढळलेले आहेत। यावर 10 ते 20 फेब्रुवारी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे।
गोवरचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय आणि यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात येणार असून पालिकेच्या माध्यमातून घरोघरी लसीकरण करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरेंचं सांगलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी अमित ठाकरेंनी बैलगाडीतून जंगी मिरवणुकीचा अनुभव घेतला. अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी ते अंबाबाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर उद्योगनगर या ठिकाणी महासंपर्क अभियानामध्ये ते सहभागी होतील. आंगणेवाडी जत्रा 4 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. यासाठी मध्य कोकण रेल्वेनं 18 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाड्यांचं आरक्षण आजपासून खुलं होणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरनं बुधवारपासून अलायन्स एअरची नव्यानं दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे आणि त्यामुळे मुंबईसोबतच आता हैदराबाद, म्हैसूर ही महत्त्वाची शहरं सिंधुदुर्गाला विमानसेवेनं जोडली जातील. सुरुवातीला आठवड्यातनं 2 दिवस ही विमानसेवा उपलब्ध होईल. आणि आता एक सविस्तर बातमी. बीडच्या रेवकी गावात मृत व्यक्ती रोहियोच्या कामावरून दाखवून पैसे उचलल्यासंदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती आणि या बातमीची दखल घेऊन भ्रष्टाचाराचे भूत रोखण्यासाठी प्रशासनानं कंबर कसलेली आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. रोजगार हमीच्या भ्रष्टाचाराच्या भूताला उतारा. ऑनलाईन हजेरीनं भ्रष्टाचाराचं भूत पळणार. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानं रोजगार हमीला शिस्त. बीड जिल्ह्यातल्या रेवकी गावातल्या रोजगार हमीच्या कामावर मेलेल्या माणसांनी काम केल्याचं न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं होतं. रोजगार हमी योजनेतल्या भ्रष्टाचाराच्या भूतांचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. आता रोजगार हमीच्या कामावरच्या मजुरांची 2 वेळेला डिजिटल हजेरी लावावी लागणार आहे. मजुरांची NMMS या ॲपवर हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी ग्रामरोजगार सेवकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. जिल्हा पातळीवरून प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामरोजगार सेवकांची या ठिकाणी प्रशिक्षणे आयोजित केलेली आहेत आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कठोर सक्त अशा सूचना दिल्या आहेत की कुठलंही काम हे NMMS शिवाय करण्यात येऊ नये आणि केल्यास त्याच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. रोजगार हमीच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बीड जिल्ह्यातली सगळीच कामं ऑनलाईन करण्याचं जिल्हा प्रशासनानं ठरवलं आहे. या सिस्टीमनुसार प्रत्येक व्यक्तीचं 2दा फोटो काढले जातील, सकाळी 11 वाजता आणि 4 वाजता. याच्यामुळं असा फरक पडेल की 2 वेळा व्यक्तींचं फोटो घेत असल्यामुळे आणि ही सिस्टीम ऑनलाईन होत असल्यामुळे बोगस किंवा मयत वयस्कर लोक या सिस्टीममध्ये रोजगार हमीच्या योजनेवर कामाला येणार नाहीत. ज्या काही उणिवा आहेत पूर्वीच्या त्या सर्व भरून निघतील. रोजगार हमीवरच्या भ्रष्टाचाराच्या भूतांचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केला. भ्रष्टाचाराची भूतं पळवून लावण्याचं काम प्रशासनानं केलं. आता इतर योजनांवरची भ्रष्टाचाराची भूतं प्रशासन उतरवणार का असा प्रश्न निर्माण होतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. राज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि पालकांचा इंग्रजी शाळेकडे ओढा असल्याचं आपण पाहत असतो. मात्र रशियातला विद्यार्थी झेडपीच्या शाळेत बाराखडी गिरवतोय. हे ऐकून तुम्हाला खरं तर आश्चर्य वाटेल. अमृतातही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेची गोडी जगात पाहायला मिळते. पाहूयात. ची गोडी. झेडपीच्या शाळेत गिरवतोय बाराखडी. रशियाच्या मिरॉनची झेडपीच्या शाळेत दंगामस्ती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आसगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सोबत खेळणारा हा मुलगा आहे मिरॉन. गोरा गोमटा दिसणारा मिरॉन थेट रशियातून इथे आलाय. आई वडिलांच्या सोबत मिरॉन महाराष्ट्रात पर्यटनासाठी आला. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं वातावरण पाहून त्याने मराठी शाळेत शिकण्याचा हट्टच धरला. गेल्या महिन्याभरापासून रशियन साहेबाचा हा झील झेडपीच्या शाळेत शिकतोय. शाळेतले सर्व शिक्षक त्याच्या समरसतेचं कौतुक करतात आणि त्याला आवडीने शिकवतात सुद्धा. सुरुवातीला थोडा तो अवघडल्यासारखं झालं. आम्हालाही थोडं इंग्रजी भाषेचा प्रॉब्लेम येत होता, पण आमच्या ज्या मॅडम होत्या, वर्षा गवस मॅडम आणि इतर जे शिक्षक होते ते चांगल्या प्रकारे इंग्रजीतून संभाषण करायचे
आणि वर्गात बसवल्यानंतर त्याच्याशी इंग्रजीतूनच बोलायचे आणि मराठीचे सुद्धा त्याबरोबर शब्द वगैरे त्यांना शिकवायला लागले. तो मराठीतून शब्द बोलतो, शब्द वाचतो. मिरॉनची आई डायनाला सुद्धा झेडपीच्या शाळेतलं वातावरण आवडलंय. My husband came at end of September and I came end of November. The reason is we like to travel. We try to travel a lot. Finally, the borders are open, and in the Russia now it's very cold. It's minus 30 degrees, and in evenings is nice and warm. So that's why we're here. कधी काळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले पालक झेडपीच्या शाळेच्या नावानं बोट मोडत असतात. हायफाय कॉन्व्हेंट शाळेत शिकणाऱ्या मुलाला झेडपीच्या शाळेची भुरळ पडावी ही सामान्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी बाब आहे. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. पठाण सिनेमाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या कलाकारांनी पत्रकार परिषदेत संवाद साधत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. आणि यावेळी शाहरुखनं खास त्याच्या शैलीमध्ये भाष्य करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पाहुयात शाहरुख नेमकं काय म्हटलंय. मेरी बहुत अच्छी किस्मत है कि मेरे पास लाखों करोड़ों मिलियंस बिलियंस लोग ऐसे हैं जो मुझे प्रेम देते हैं. तो जब मुझे दुख होता है तो मैं अपनी बैल्कनी पे आ जाता हूँ. जब मुझे सुख होता है मैं अपनी बैल्कनी पे आ जाता हूँ. कमाल की बात यह है कि मुझे गॉड ने इतना सराहा है कि मुझे उसने हमेशा के लिए बैल्कनी का टिकट दिया हुआ है. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.